कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई, हा कुर्ता चालणार आहे की वेगळं काहीतरी घालू? नाही, ठीक आहे, शोभतोस नवरदेव। एक विचारायचं होतं। ओ विचार ना। तुम्ही दोघं वेगळ्या वेगळ्या खोल्यांमध्ये राहताय, हा निर्णय कोणाचा? तुझा की वसूचा? वसुंधराने तुला असं सांगितलं का की मला तुमच्या बरोबर राहायचं नाहीये म्हणून तू असं ठरवलेस? आई, तिला तिच्या नवऱ्यापेक्षा तिचा मुलगा जास्त महत्त्वाचा आहे। तसं असेल तर मग लग्न करून या घरात येऊन आपल्याच मुलाच्या खोलीत राहायचं असेल तर लग्न करून काय फायदा? तुझ्याशी लग्न का केलं तिने? मग तिथंच राहायचं होतं ना, तिच्या घरी तिकडे। आणि तू तरी कसा काय होकार दिलास रे? तुझं लग्न का लावून दिलं मी? तुझ्या आयुष्यातला हरवलेला आनंद तुला परत मिळावा, तुला एक छान जोडीदार मिळावी, तुझा थांबलेला संसार पुन्हा सुरू व्हावा म्हणून ना। आणि लग्नाच्या पहिल्याच दिवशी तुमच्या खोल्या वेगळ्या वेगळ्या? मला हे आत्ता कळतंय। मला विचारायचं सोड, साधे सांगायचे कष्ट पण नाही घेतलेस तू का? मी प्रश्न विचारेन म्हणून आई आहे मी तुझी, मी काहीच विचारायचं नाही? मला हे अजिबात आवडलेलं नाही। बस आता तिची बाजू घेऊन तू माझ्याशी बोलू नकोस। हे असं करायला वसुंधरानेच सुचवलंय ना तुला? खरं खरं सांगा। आई, असं का बोलतेस तू? असं काही नाहीये, वसुंधरा काहीच बोलल्या नाहीयेत। इनफॅक्ट मलाच हे योग्य वाटतंय आणि सध्या तरी हेच सगळ्यांकरता बेस्ट आहे। त्यांनी फक्त माझ्या निर्णयाला होकार दिलाय, बस। एकतर तू तुझ्या बायकोला आहोजाव करणं बंद कर। तिने तरी का होकार दिला? तू म्हणतोस की हे सगळं 4 लोकांना कळल्याने तुला काही फरक पडणार नाही, पण आम्हाला पडतो ना फरक। तू बिझी असतोस, तुला वेळ नाहीये तुझ्या नातेवाईकांना भेटायला, पण आम्हाला उत्तरं द्यावी लागतात त्यांना। आता माझंच हसू झालंय सगळीकडे। लोक म्हणणार जयश्रीने मारे लेकाचं दुसरं लग्न लावून दिलं, पण काय उपयोग? तू काय एवढा विचार करतेस? ट्रस्ट मी, दिस इज अ गुड थिंग। आय प्रॉमिस यू, ही परिस्थिती फार वेळ नाही राहणार। आवरलं की खाली आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।